एक प्रोजेक्टाईल आहे बघा. अँगल ऑफ प्रोजेक्शन, अँगल ऑफ प्रोजेक्शन्स आपल्याला सांगितलेले आहेत 45 डिग्री मायनस थिटा अँड 45 डिग्री प्लस थिटा. दोन वेगवेगळे अँगल्स आहेत. तर आपल्याला विचारले देन द रेशियो ऑफ हॉरिझॉन्टल रेंजेस. रेंजेस इज. केलं रिव्हिजन? हा, चला. ऑप्शन्स आहेत 2:1, 1:2, 2:3, 1:1. ट्रिग्नोमेट्री आहे, व्यवस्थित विचार करून सॉल्व्ह करा. पहा, आपल्याला करायचे रेंज. रेंजचा फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी. आता जो पहिला थिटा आहे त्यासाठी रेंज 1 काढूया. यू स्क्वेअर फिक्स आहे, साइन 2 थिटा आहे 45 मायनस थिटा, खाली आहे जी, म्हणजे यू स्क्वेअर साइन 2 थिटा होतो 90 मायनस 2 थिटा, खाली आहे जी. ही झाली रेंज 1. आता सेकंड रेंज काढायची आहे. सेकंड रेंज याच फॉर्म्युल्याने 45 आहे म्हणजे 90 प्लस 2 थिटा होईल, खाली जी आहे. आपल्याला माहिती आहे साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा असतो, तर हे होते यू स्क्वेअर कॉस 2 थिटा अपॉन जी, आणि इथं आहे यू स्क्वेअर. आता बघा साइन 90 प्लस थिटा, हे 90 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे साईनचं कन्व्हर्जन कॉस मध्ये होतं आणि साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे इथे पण तो काय बनणार, कॉस 2 थिटाच बनणार बाय जी. चला लवकर चला. अरे 5:45 शिवाय 5:45 शिवाय येतच नाही तुम्ही. मग आपल्याला रेशो विचारलाय आणि मला एक कामं असतात बेटा. तर पहिला यू स्क्वेअर कॉस 2 थिटा बाय जी, आणि ह्याचा रेशो घेताना हे रिव्हर्स होईल, यू स्क्वेअर कॉस 2 थिटा. आता पहा, हे सेम आहे, सगळं कॅन्सल होतं आणि रेशो 1:1 येतो. हे सगळे ट्रिग्नोमेट्री बेस्ड क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला इथे सगळे ट्रिग्नोमेट्रीचे अलाइड अँगल्स वगैरे माहित पाहिजे. आता 90 प्लस थिटा, 90 मायनस थिटा हे आपण खूप प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामुळे फक्त फॉर्म्युला आणि प्रॉपर कंडिशन लावता येणं हेच इथे एक्सपेक्टेड असतं. चला नेक्स्ट. नाही जमलं? इथे तुम्हाला टाइम ऑफ फ्लाइट दिलेली आहे. टाइम ऑफ फ्लाइट असते 2u साइन थिटा बाय जी. आता टाइम ऑफ फ्लाइट आहे 10, तर 2u साइन थिटा बाय जी इज इक्वल टू 10. हा जर ह्याला डिवाइड केला तर 5 येतो. हा जी इकडे पाठवून द्या, तर u साइन थिटा किती झाला, 5g. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, आलं सर, छान. आता काढायचं मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईट यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. संपला प्रश्न. इकडे बघा, हे दोन्ही स्क्वेअर आहेत, तर यू साइन थिटा घ्या, त्याचा होल स्क्वेअर करा. ठीक आहे, आणि खाली किती आहे, 2g आहे. तर यू साइन थिटा ऑलरेडी किती काढलाय, 5g. तर 5g चा स्क्वेअर होईल की नाही, 5g इंटू 5g, खाली 2g आहे, तर एक जी याच्यासोबत मारा. इथे किती आलं, 10. हे बघा, 25 इंटू जी ची व्हॅल्यू 10, खाली 2, तर 125 मीटर. ऑप्शन 1. तुम्हाला फक्त फॉर्म्युल्यांना खेळायचं असते. A stone is thrown. बघा, a stone is thrown at angle theta with the horizontal. With the horizontal reaches maximum height h, then the
टाइम ऑफ फ्लाइट उलट केलंय का? then the time of flight will be. बघा कसे टेक्निक्स असतात क्वेश्चनच्या, प्रॅक्टिस होते सगळीकडून. चला, अंडर रूट 2h/g, 2 times under root 2h/g, 2 times under root 2h sin theta by g, under root 2h sin theta by g. कसं सोहम, आपल्यामध्ये काहीच बदल होत नाहीये बेटा, असं नाही जमत रे. गोष्टी हलक्यात घ्यायला लागतो बघा. आता लक्ष द्या, इथे तुम्हाला थिटा अँगलने प्रोजेक्टाईल फेकल्यानंतर मॅक्सिमम हाईटला जातो. मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g, हा मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला आहे. आणि टाइम ऑफ फ्लाइट आहे 2u साइन थिटा बाय जी. एक काम करा, आता मी तुम्हाला एक गोष्ट शिकवतो इथं. जर तुम्हाला टाइम ऑफ फ्लाइट काढायची आहे एचच्या रिस्पेक्ट मध्ये, बघा सगळीकडे एच आहे, तर तुम्हाला या दोघांचा रेशो घ्यावा लागेल. मग आपण एक काम करू, कारण इथं यू साइन थिटा आणि इथं यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आहे, तर आपण याला काय करू, स्क्वेअरिंग करू टाइम ऑफ फ्लाइटला, म्हणजे रेशो काढायला सोपं जातं. ही टेक्निक लक्षात घ्या. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, तर इथं काय होईल, टी स्क्वेअर, हा होईल 4, 2 चा स्क्वेअर, इथं होईल यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, तर हे टी स्क्वेअर झालं. आता तुम्ही बघा, हे आलं तुमचं सेकंड इक्वेशन. आता काय करा, एच अपॉन टी स्क्वेअर करा, धिस इज टू धिस, तर वरचा रेशो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g, याचा रेशो इंटू केला तर हा रिव्हर्स होईल, वर जी स्क्वेअर जाईल, खाली 4u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. बघा मी एका दगडात किती मोठा पक्षी मारला, हे डोक्याला लावा. ठीक आहे, हे पूर्ण कॅन्सल. एक जी याच्यासोबत जाऊ द्या, तर एच अपॉन टी स्क्वेअर किती आला, वर आला जी आणि खाली आला 8, म्हणजे टी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली, टी स्क्वेअर 8h अपॉन जी. मला टी काढायचंय, त्याचा रूट घ्या, 8h अपॉन जी. 8 ला काय लिहा, 4 इंटू 2h बाय जी. या 4 चा स्क्वेअर रूट 2 बाहेर काढा, मध्ये राहिला 2 इंटू रूट 2h बाय जी, ऑप्शन 2 घ्या. फॉर अ गिवन व्हेलॉसिटी, for a given velocity, projectile has same range r, for two angles of projection. If t1 and t2 are time of flights, प्रश्न नीट समजून घ्या, then t1 into t2 is what? दोन्ही टाइम ऑफ फ्लाइटचं प्रोडक्ट. ऑप्शन आहे 2r अपॉन जी, r अपॉन जी, 4r अपॉन जी, r अपॉन 2g. तुम्हाला दोन वेगवेगळ्या अँगलला रेंज सेम आहे म्हणते. काय होता कॉन्सेप्ट आठवा, रेंज सेम केव्हा असते, दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्सवर. आठवा, एक थिटा तर दुसरा 90 मायनस थिटा घेऊन तुम्ही सेम रेंजचा फॉर्म्युला लावा, दोघांना इक्वेट करा आणि मग टाइम ऑफ फ्लाइट बघा. सगळं कॅन्सल नाही होत, ऑप्शन ए इज द आन्सर. आता याच्यात तुम्हाला बघा, रेंजचा फॉर्म्युला काय, यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी, हा रेंजचा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला टाइम ऑफ फ्लाइट घ्यायची. आपल्याला माहितीये, फॉर सेम रेंज अँगल्स काय असतात,
थिटा अँड 90 मायनस थिटा. तर आपण घेऊ पहिला टाइम ऑफ फ्लाइट T1. 2u साइन थिटा बाय जी. टाइम ऑफ फ्लाइट 2 घ्या. 2u साइन 90 मायनस थिटा. आणि आपल्याला माहिती आहे 90 मायनस थिटा काय असते? कॉस थिटा असते जी. आता इथे तुम्हाला घ्यायचंय T1 T2. ठीक आहे. तर दोघांचा प्रोडक्ट म्हणजे 2u साइन थिटा. इथून घेतला न्यूमरेटर आणि इकडून घेतला 2u कॉस थिटा. आणि खाली आहे जी स्क्वेअर. तर हे झाला 4u स्क्वेअर. तर एक काम करायचे तुम्ही साइन इंटू कॉस. नाही ना, तसं कसं वन येते काही पण. एक मिनिट. आपण एक इथं असं काम करू. थांबा, मी थोडं त्याचं कॅल्क्युलेशन सोपं करतो. मी काय करतो, 2 साइन कॉस एकत्र करतो. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. इथून कोण उरला पहा बरं. u आणि एक 2u दिसला. एक 2 साइन थिटा कॉस थिटा गेला. एक u आणि एक 2u पहा, आणि एक साइन थिटा. हे उरले. तर 2u स्क्वेअर आला. 2u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आणि खाली किती आलेलं आहे? जी. हा काय झाला? साइन 2 थिटा झाला. 2 साइन थिटा कॉस थिटा काय असते? साइन 2 थिटा. अरे बेटा, 2 साइन, हा या साइनची गरज नाही ना. सॉरी सॉरी. कारण आपण हा 2 हा साइन आणि कॉस घेतलेला आहे. अगदी बरोबर. तर इथून कोण उरला आपल्याकडे? 2u आणि u, म्हणजे 2u स्क्वेअरच उरला फक्त. साइन थिटा नाही उरला. ठीक आहे. आता तुम्ही पहा, हा काय झाला? साइन 2 थिटा. तर 2u स्क्वेअर आला इथून. आणि हा कोण झाला? साइन 2 थिटा झाला. आणि खाली कोण आहे? जी. नाही ना, हे झालं बरोबर आहे. हा हा जी स्क्वेअर, जी स्क्वेअर, हे जी स्क्वेअर. आता तुम्ही पहा गंमत काय. तुम्ही जर याच्यातून याला जर नीट पाहिलात तर एक 2 बाहेर आहे. यू स्क्वेअर साइन 2 थिटा खाली जी स्क्वेअर आहे. जी स्क्वेअर मधला एक जी पकडा. तर बघा, ही पूर्ण व्हॅल्यू इथं बनली की नाही. तर ही आर ची व्हॅल्यू आहे. म्हणजे 2 सोबत वर कोणाला? आर. खाली जी स्क्वेअर मधला एक जी उरला, कारण एक इथं गेलेला आहे. तर T1 T2 चं प्रोडक्ट 2r अपॉन जी येईल.